रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कुठला हे सगळे नगरसेवक पुढे या रे. जावेद भाई का फोन बंद है, मैंने मैसेज डाला है. तो बबलू शेमना किधर है? काका मागे या. हो काका. ते 4 वाजता श्रीकांत शिंदेची पाणी दौरा आहे. आपको नहीं लेना हो तो मैं तो पब्लिक को तो ले लूं. आम्ही येणारच आहोत. आम्ही घेऊ त्यांचा निर्णय. 2 वर्ष खेळवताय तुम्ही दोघांना. इथे गुळ लावून ठेवले तिथे. इथलाही गुळ दिसतो, इथलाही गुळ दिसतो. खाता येत नाही. वेळ पडली तर पंतप्रधानांना देखील भेटणार भुजे म्हणतात. अहो हे तुम्हाला आम्ही 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हे पंतप्रधानांचं काम आहे. पंतप्रधानांना भेटा. पण ते आम्हाला कदाचित छोटे बौद्धिक आमचं यांच्या नेत्यांची पंतप्रधानपर्यंत पोच जाऊ शकत नाही असं आहे का? कारण तुम्ही जे सल्ले दिलेले त्यानुसार जर तो सल्ला ऐकला असता तर आतापर्यंत हा प्रश्न निकाली. त्यांना कदाचित छोट्या कार्यकर्त्यांचे सल्ले आवडत नाहीत. झालं. अपने पूर्व श्रमिक के नेता का इतना वो ख्याल रखते, क्या कम है उसमें? क्या कम है? और उनको भी बुलाया अंदर बिठा. हम कल जाने वाले थे. मैं जाने वाला था, जयंत पाटिल जाने वाले थे, शेखा पक्ष के जयंत पाटिल जाने वाले थे. हमको सबको बुलाया गया कि तुम मत आओ, मेरी तबीयत खराब है. और तबीयत खराब होने के बावजूद वह जब भुजबल साहब में मिलते हैं तो भुजबल साहब का कद भी आप पहचान लीजिए. अच्छी बात है, पर मिले ना.
कल इतनी टीका हुई उन पे, कल मिले ना। लेकिन जिस तरीके से छगन भुजबल जी को लोकसभा में जिस तरीके से देखो ये पिछली बातें जाने दो। नहीं, लेकिन जिस तरीके से अब लगातार अनेक नेता जो है सत्ताधारी है शरद पवार से मुलाकात कर रहे हैं, उनके साथ में देखो ऐसा शरद पवार एक जादू की काड़ी है, जादू की चाबी है, सबको मालूम है। ताला खोलने वाला ताली वो क्या बोला, चाबी बनाता कौन है? मास्टर की हो। लेकिन ये अगर नेता आना चाहे तो क्या पार्टी की तरफ से दरवाजे खुले? आपको शरद पवार जी का घर मालूम है कहाँ पे? सिल्वर जा उधर पूछेंगे तो अच्छा हो जाएगा। सर, अस्वस्थता कुठे दिसून येते का छगन भुजबळमध्ये? कारण जरांगेचा देखील फटका बसू शकला असता. राज्य मला कोण अस्वस्थ आहे कोण नाही हे मला काय माहीत नाही, पण हे सरकार 100% अस्वस्थ आहे. कारण का ट्रॅपमध्ये अडकले, त्यांना समजतच नाही काय करायचं. कालची बारामतीची सभा बघा, 70% खुर्च्या रिकाम्या. बारामतीमध्ये ही परिस्थिती असेल तो लोकांमध्ये तुमच्या पैशाबद्दल, तुमच्या वागण्याबद्दल, तुमच्या मगरुरीबद्दल किती राग आहे तो बघा. 5 कोटी देऊन तुम्ही आमदार विकत घेऊ शकता, पण 50 कोटी देऊन तुम्ही बारामतीच्या जनता नाही आणू शकले. संजय सिरसा हे जनता बरोबर निर्णय घेते की यांचा पैशाचा माज. आमदार विकत घेतल्यानंतर आता सुरू चाणक्य एकच वादा, महाराष्ट्र आता हातात घेणार, 80 जागा जिंकणार. अरे तुम्ही आमदार विकत घेतले, जनता नाही विकत घेऊ शकत. नाही तर तुमचं अयोध्येत रामटेक, म्हणजे राम जिथे जिथे गेला चालत चालत त्या सगळ्या जागा हरले, सगळ्या जागा. म्हणजे धर्मही चालला नाही, पैसाही चालला नाही, आणि आता जातही चालत नाही. ह्यांना पहिले धर्मात भांडण लावून बघितलं, हिंदू मुसलमान काय जमलं नाही. आता जाती जातीमध्ये भांडणं लावली, काय जमलं नाही. आता टोकाची भांडणं लावायची आणि सांगायचं शरद पवार दंगल करू इच्छितात. अरे शरद पवारांना काय काम नाही काय? 93च्या दंगलीमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा बॉम्बस्फोट बघायला गेलेला 2 तासातला हा जगातला पहिला राजकारणी असेल. आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सुरू केली, दुसऱ्या दिवशी स्टॉक एक्सचेंज सुरू झालेलं होतं. शरद पवारांची कुठे तुलना करतात? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा ते या संदर्भात तोडगा काढला असता, मात्र भुजबळांना पुढं करून कुठेतरी तोडगा काढण्याचं काम करत आहे का हे सरकार? का ते मला माहीत नाही ते कोणाला पुढे करतायत, कोणाला मागे कसतायत, कोणाच्या कॉलरला हात घातलाय. आपल्याला काय करायचं? असं चुकीचं बोलू नका. चौपाटीचं काम व्यवस्थित सुरू झालेलं आहे. काम करायला थोडा उशीर लागतो, तो सगळीकडेच लागतो, पण ज्या क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं जायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता तो कसा होतोय हे दाखवण्याचं असते हे उत्तम उदाहरण आहे. आणि ह्याच्यामध्ये IAS ऑफिसर्सचा जो महत्त्वाचा सहभाग आहे. अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला. या प्लॉटमध्ये जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं. ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं, मला दाखवलं. आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची. मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे, त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाहीत. आणि ते म्हणजे ते मला कानात घेऊन सांगायचं म्हणा, जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला पास केला. राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं, ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत. आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे. मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळवून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं. बघूया आता काय होतंय. म्हणा स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या. विकास कामावर कुठेतरी आळा बसेल त्यामुळे कशाला? निधी न दिल्यामुळे अरे माझा विकास कामं माझी विकास कामं झाली आहेत. आता निधीवर निधी 100 कोटी रुपये आणणार. खर्च कुठे करणार? खर्च कुठे करणार? थोडं कामं 100% कुठल्याच शहरातली होत नाही, नाही तर मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसती. आता मुंबई शहराचा निधी हा वापरतायत ना, सरकार वापरत आहे ना. सगळ्या FDs होत आहेत त्या मोडून काम करत आहे ना. मग त्या निधी ते कोणाचा निधी आहे? अहो शहरी भागात सरकार पैसा देत नसतं. 15-2 ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी, ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते. तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर 100 आमदार सापडतील 15-2 सह्या घेण्यासाठी. हे ज्यांना विधानसभा कळत नाही, विधानसभेत मंत्रालयाचं अर्थनियोजन कळत नाही,
ते बोलतात त्यांनी किती आणला किती आणला. अहो, महानगरपालिकेचा प्रस्ताव या रस्त्यांचे पास झाले ते कोणाच्या सहीवर झाले? जितेंद्र आव्हाडांनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेला आहे महापालिकेत. म्हणजे पार हा कोण म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो विसर्जन घाट येतो तो तिथपासनं ते भारत गिअरपर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झाला आहे. 90 फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झाला आहे. माझं मी करत नाही, पण आगीन सगळ्यांनी मिळून जे काम केलं आहे ते दिसतंय. श्री लाटाला सुरुवात नाही, झाली नाही, मला काय निधीसाठी आता अजित पवार गटाकडनं देखील आता- ऐसा है ये जनता बहुत होशियार है, बहुत होशियार है, बहुत होशियार है जनता. ऐसा 50 करोड़ रुपया लाके कि मैं काम कर रहा हूँ तो पब्लिक पागल नहीं है. टेंडर निकलेगा, टेंडर फूटेगा, फिर बरसातें जाएंगी, फिर हरियाली आएंगी, फिर पंछी आएंगे, फिर पंछी अंडे डालेंगे, फिर बड़े होंगे, फिर जाएंगे. ये तो चलते ही रहता है. मौसम है, तर राज्यातली तो चुनाव का मौसम आ गया है, समझ लेना. सर राज्यातली मोठी बातमी आहे की छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. कालपर्यंत जे छगन भुजबळ होते तो आमच्यावरती राग आहे, समाजावरती राग काढू नका असं देखील, आणि कोणाचा ते फोन आला म्हणून बहिष्कार टाकण्यात आला असं देखील या हे मीटिंग. बघा, काल टीका केली आणि आज भेट घेतली 15 मिनिटाची भेट हे तिला येऊ द्या रे, तिला येऊ त्यामुळे द्या. शालेकरी पुरीला येऊ द्या. आज ते भेटायला गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा या विषयावर देखील चर्चा केली आहे. काय प्रतिक्रिया द्याल यासाठी? असं आहे की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे. भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाही. एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला, एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहीत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाही. हे दोघं पक्के पोचलेले नेते. त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले, तुम्हाला काही माहीत नाही ते काय बोलले. त्यांचं म्हणणं आहे की एकत्र येऊन बैठक करावी. पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचं नाही, हे गेल्या 2 वर्षाचं धोरण आहे. मला आठवतं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा ते जे विद्यापीठाचं नामकरण झालं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन बसून निर्णय झाला आणि तो अंमलात आणला. जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता तेव्हाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणूया आणि याच्यावर तोडगा काढायला गेला. तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले. एक ओबीसीशी बोलतोय, एक मराठा समाजाशी बोलतोय. तुम्ही काय जाऊन बोलताय मला कळलं तर पाहिजे. मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले, त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार. आणि मग निष्कारण शरद पवारांनी फोन केला असेल, ते कशाला फोन करतील, त्यांना काही दुसरी कामं नाहीत. आणि आम्हाला काय राजकारण समजत नाही. आम्हाला पण झाले तर 35 वर्ष साहेबांबरोबर. आम्हाला समजतं ना की तुम्ही आम्हाला ट्रॅपमध्ये पकडण्यासाठी आणलं होतं. दुर्दैवाने तुम्हाला 2 समाज घटकांना लढवता तुम्ही स्वतःच ट्रॅपमध्ये अडकल्यात. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था आहे. पण मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ राज्य आहे, राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवार साहेबांनीही दाखवली. असं रुसून फुगून असे इथे मान करत चालत बाहेर जाऊन असं कधी होत नाही. आपण काही एकमेकांच्या वैरी नसतो. आपलं एका वैचारिक ह्याच्यात हे असतं. माझा RSSला विरोध आहे, तो वैचारिक विरोध आहे, तो राहील. राजकारणातला विरोध हा पॉलिटिकल असला पाहिजे, तो वैचारिक असला पाहिजे, आयडिओलॉजिकल असला पाहिजे. हे जे नवीन सुरू झालं आहे ना ते काही बरोबर नाही. आणि आज या दोघांनी मिळून त्याला साफ केलं. मला आनंद आहे की महाराष्ट्राची समृद्ध लोकशाही आणि समृद्ध संस्कृती जिवंत ठेवली. त्याबद्दल मी एक कार्यकर्ता म्हणून दोघांचेही आभार मानतो. मात्र अस्वस्थ कुठेतरी दिसत आहेत छगन भुजबळ, त्याच्यामुळे जरांगेचा देखील फटका त्यांना बसू अच्छा है ना. देखो बात ये है, इधर तो किसी को अभी कुछ बोल दो तो तुरंत वो कैमरा बंद करके निकल जाएगा. जान दो यार, क्या रावड़ साहब क्या साना समझते क्या खुद को. कल इतना बोला गया तो भी पवार साहब को मिलने गए. अगर वो तबीयत पूछने गए तो अच्छी बात है.
अपने पूर्व श्रमिक के नेता का इतना वो ख्याल रखते हैं, क्या कम है उसमें, क्या कम है? और उनको भी बुलाया अंदर बिठा, हमको, हम कल जाने वाले थे, मैं जाने वाला था, जयंत पाटिल जाने वाले थे, शेखा पक्ष के जयंत पाटिल जाने वाले थे, हमको सबको बुलाया गया कि तुम मत आओ, मेरी तबीयत खराब है। और तबीयत खराब होने के बावजूद वह जब भुजबल साहब में मिलते हैं तो भुजबल साहब का कद भी आप पहचान लीजिए, अच्छी बात है, पर बोले मिले ना। कल इतनी टीका हुई उन पे, कल मिले ना। लेकिन जिस तरीके से छगन भुजबल जी को लोकसभा में जिस तरीके से देखो ये पिछली बातें जाने दो, नहीं, लेकिन जिस तरीके से अब लगातार अनेक नेता जो है विपक्ष सत्ताधारी है शरद पवार से मुलाकात कर रहे हैं, उनके साथ में देखो ऐसा शरद पवार एक जादू की काड़ी है, जादू की चाबी है, सबको मालूम है, ताला खोलने वाला, ताली वो क्या बोला, चाबी बनाता कौन है, मास्टर की हो। लेकिन ये अगर नेता आना चाहे तो क्या पार्टी की तरफ से दरवाजे खुले? आपको शरद पवार जी का घर मालूम है कहाँ पे? सिल्वर जाओ उधर पूछ।